इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी. तर इंग्रजी विषयामध्ये लँग्वेज स्टडी या घटकातील आज आपण मॉडेल ऑक्झिलरीज हा उपघटक पाहणार आहोत. तर स्वाध्यायातील प्रश्न सोडवण्याआधी आपण या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे ती पाहूयात. मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद किंवा त्यालाच हेल्पिंग वर्ब्स असेही म्हणतात. मग या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आपल्या मनातील इमोशन्स फीलिंग्स व्यक्त करण्यासाठी केला जातो. मॉडेल ऑक्झिलरीज या क्रियापदांच्या साहाय्याने परवानगी म्हणजे परमिशन, गरज, नेसेसिटी व शक्यता पॉसिबिलिटी व्यक्त केली जाते. आता मॉडेल ऑक्झिलरीज कोणकोणते आहेत पहा. कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शल, शूड, मस्ट आणि ओट टू. आता या ठिकाणी पहा काही मॉडेल ऑक्झिलरीज दिलेले आहेत आणि त्याचे उपयोग म्हणजे त्याचा उपयोग कुठे केला जातो, कशासाठी केला जातो हे दिलेलं आहे. आता कॅनचा उपयोग पहा. ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन म्हणजेच कशासाठी सांगा, क्षमता किंवा शक्यता, परवानगी यासाठी कॅनचा उपयोग केला जातो. कुडचा उपयोग पहा. पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती आणि सजेशन म्हणजे सूचना यासाठी केला जातो. मेचा उपयोग पहा. फॉर्मल परमिशन, सर्टेनिटी म्हणजे औपचारिक परवानगी किंवा निश्चितता यासाठी मेचा उपयोग केला जातो. माइटचा उपयोग सर्टेनिटी म्हणजे निश्चितता. शूडचा उपयोग ॲडवाईज आणि पॉसिबिलिटी म्हणजे सल्ला आणि शक्यता यासाठी. मस्टचा उपयोग नेसेसिटी म्हणजे आवश्यकता आणि ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन किंवा दायित्व. वुडचा उपयोग एन्क्वायर आणि रेफरन्स म्हणजे चौकशी आणि संदर्भासाठी वापरला जातो. शलचा उपयोग पोलाईट क्वेश्चन म्हणजे विनम्र प्रश्न आणि सजेशन सूचना यासाठी. विलचा उपयोग एक्सप्रेस रिक्वेस्ट म्हणजे व्यक्त विनंती यासाठी विलचा उपयोग केला जातो. आता आपण यावरचे काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात. प्रश्न पहिला पहा. फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. शूड, कॅन, मॅन आणि मे. तर या ठिकाणी पहा शूड, कॅन आणि मे हे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत, परंतु मॅन हा शब्द वेगळा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. चूज मॉडेल ऑक्झिलरी वर्ब फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्सेस. शी कॅन ड्राईव्ह अ कार. तर या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे सांगा, कॅन आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज. डॅश आय गो नाऊ. तर या ठिकाणी आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी घालायचं आहे. मस्ट, माइट, मे आणि आर. तर या ठिकाणी मे आय गो नाऊ याप्रमाणे होणार आहे म्हणजे कोणतं ऑक्झिलरी येईल, मे. विच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शोज सर्टेनिटी. तर या ठिकाणी पहा सर्टेनिटी म्हणजेच मगाशी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, निश्चितता. मग निश्चितता दाखवण्यासाठी कोणत्या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग केला जातो, माइट. पर्याय क्रमांक 2. शल आय टेक युअर मोबाईल. इन अबव सेंटेन्स शल सजेस्ट. तर शल हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते कशासाठी वापरतात सांगा, पोलाईट क्वेश्चन किंवा सजेशनसाठी. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे पहा, पोलाईट रिक्वेस्ट. चूज द ऑड मॅन आउट. शल, मस्ट, माइट आणि राईट. तर या ठिकाणी पहा राईट हे मॉडेल ऑक्झिलरी नाही म्हणून हे पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. फाइंड मॉडेल ऑक्झिलरी फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स. आय मस्ट डू मोर एक्झरसाइज. तर या वाक्यामध्ये मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी आहे, पर्याय क्रमांक 3. विच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शोज ॲबिलिटी. तर या ठिकाणी म्हटलं या पर्यायामध्ये जे मॉडेल ऑक्झिलरी दिलेले आहेत ते ॲबिलिटी कोण दर्शवतंय म्हणलेलं आहे. तर आपण मगाशी पाहिलं होतं तर ॲबिलिटी दर्शवणारं कोणतं आहे सांगा, कॅन. ॲबिलिटी म्हणजेच काय, शक्यता, क्षमता म्हणजे कॅन दर्शवते. कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी.